ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अतिशय अत्यंत वेगळ्या अतिशय विशिष्ट अशा या परिस्थितीमध्ये सादर केलेले दुसरं बजेटच म्हणावं लागेल। अनेक घोषणा आहेत। माजी अर्थमंत्री, अर्थतज्ञ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री राहिलेले आहेत ते। याशिवाय नीरज हातेकर अर्थतज्ञ आणि या विषयाचे प्राध्यापक सुद्धा आहेत, त्यांचंही स्वागत। आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सुद्धा असतील। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांची भूमिका सचिन सावंत सुद्धा मला दिसतात, त्यांचंही स्वागत। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत। मी पहिल्यांदा सुधीर मुनगंटीवारांपासून सुरुवात करेन। मुनगंटीवारजी, या सगळ्या घोषणांकडे पाहता पहिल्यांदा तुमचं इंप्रेशन, तुम्ही कशा प्रकारे बघताय? आत्मनिर्भर भारत ही कल्पना देशाच्या जनतेसमोर मांडण्यात आली आहे आणि हा आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दृष्टीने 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज हे घोषित करण्यात आलं आहे। आत्मनिर्भर भारत या शब्दामध्ये एक आत्मविश्वास आहे आणि हा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या नेत्याच्या नावात मॅन ऑफ डेव्हलपिंग इंडिया म्हणजे मोदी आणि मॅन ऑफ डेव्हलपिंग इंडिया या मोदीच्या नेतृत्वात या जागतिक महामारीनंतर, या जागतिक संकटानंतर या देशाला अर्थव्यवस्थेच्या मार्गाने आत्मनिर्भर भारत ही कल्पना देत विविध सोयी सवलतीच्या घोषणा करण्यात आल्या आहे। आणि या घोषणा करत असताना त्यांनी जो नारा दिला की वोकल फॉर लोकल, आणि मग त्या दृष्टीने अनेक गोष्टी, अनेक सवलती, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत आर्थिक सुविधा, अशा अनेक गोष्टींच्या घोषणा करण्यात आल्या। आणि या घोषणा केल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की आत्मनिर्भर भारत करण्यासाठी यापुढेही भारत सरकार एक एक पाऊल पुढे टाकत या देशाच्या जनतेच्या सोबत देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने काम करेल, असं यातून आपल्याला लक्षात येत आहे। ठीक आहे। आणि स्थानिक रोजगार हा जसा महत्वाचा आहे, स्थानिक बाजार जसा महत्वाचा आहे, तसं वैश्विक बाजारपेठेवर आपलं नियंत्रण किंवा वैश्विक बाजारपेठेमध्ये आपल्या मोठ्या पद्धतीने शिरकाव व्हावा या दृष्टीने या पॅकेजमध्ये दिलासा देण्याचा व एक आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत मला वाटतं की हे आत्मनिर्भर भारताच्या संदर्भातलं संकटानंतरचं पहिलं पाऊल आहे। ठीक आहे, आपण ही सुरुवात म्हणून घेऊयात, यानंतर आपण पुढे जाता येईल। मी सचिन सावंतांकडे जातो। सचिन सावंतजी, आतापर्यंत शशी थरूर असतील, पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रातून असतील किंवा अगदी तुमचे राहुल गांधी सुद्धा अर्थतज्ञांशी बोलत होते, त्यांच्या बोलण्यातून एक सारखा भाग समोर येत होता, तो म्हणजे लोकांपर्यंत थेट पैसे त्यांच्या खिशात जाऊ देत, भले ते त्यांच्या खिशात राहिले तरी चालतील, पण पैसे खर्च झाले नाहीत तर उद्योगाचं चक्र फिरणार कसं? आता अलॉटमेंट झालेली आहे पैशांची, आता जाहीर झालेल्या आहेत घोषणा, आता तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सजेशन्सना पुरेशा प्रमाणात इन्कॉर्पोरेट करण्यात आलेल्या या घोषणांमध्ये? प्रसन्न, मी निश्चितपणे हे सांगेन की काँग्रेसच्या दृष्टिकोनातून हा सगळा जो आताचं जे संकट आहे कोरोनाचं, याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा राजकारण करण्याचा नाही। आणि निश्चितपणे या देशासाठी अतिशय मोठं असं एक संकट आपल्या समोर आलंय आणि ते ज्या पद्धतीनं आपण आरोग्यासाठी आहे तितकंच ते आर्थिक संकट देखील आहे आणि त्यामुळे यातनं उभारी करावी ह्याच दृष्टिकोनातून आम्ही सरकारला सर्वतोपरी मदत करण्याकरता तयार आहोत। आणि त्याचबरोबर सरकारला जे जे काही योग्य सल्ले आहेत ते देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहोत। आणि त्यामुळे सातत्यानं म्हणजे आम्ही 4 आता जवळपास भाषणं झाली, 4थं भाषण झालं मोदीजींच्या संपूर्ण भाषणात 4ही भाषणांमध्ये शब्दच ऐकायला मिळाले होते, संस्कृत शब्द असतील किंवा त्या ठिकाणी एक वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी देय जलाव, थाली बजाव वगैरे होते। परंतु काल बऱ्याच काळानंतर पहिला जो गरजेचा शब्द ऐकायला आला तो म्हणजे आर्थिक पॅकेज, आणि आज ती आर्थिक पॅकेजची त्या ठिकाणी घोषणा झाली। आणि याच्या अगोदर काँग्रेस सातत्यानं ती मागणी करत होती, सोनिया गांधीजीने मागणी केली, राहुल गांधीजीने मागणी केली। आता 3-4 महत्वाचे प्रश्न या पॅकेजच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो आहोत। पहिली गोष्ट ही की आज जो आता आपण चर्चा सुरू करण्याच्या आधी एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेला होता, तो अतिशय महत्वाचा होता, पण त्याचं उत्तर काही देणं टाळलेलं आहे आता निर्मला सीतारामनजींनी। कदाचित तिसऱ्या दिवसानंतर देतील कदाचित, असं मला अपेक्षा धरूया आपण। तो म्हणजे हे एवढं 20 लाख कोटी येणार कुठं आहेत, नंबर 1 हा प्रश्न हा अधिक महत्वाचा आहे। याचं कारण आहे
की आपण ज्या वेळेला बॉरोईंग करतो त्यावेळेला त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्लेशनवरती परिणाम होणार आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्या ठिकाणी परिणाम होणार आहे. हा पैसा कुठं येतो हा अतिशय महत्वाचा विषय आहे. तर तो जाऊ द्या. आताच्या परिस्थितीमध्ये आजची जर पत्रकार परिषद बघितली तर आपण त्या ठिकाणी सप्लाय साईडकडे कॉन्सन्ट्रेशन करतो आहोत असं दिसतंय. सातत्यानं आपण त्या ठिकाणी विचार करतोय की आजच्या परिस्थितीमध्ये डिमांड वाढवण्याची देखील आवश्यकता तितकी मोठ्या प्रमाणामध्ये, कारण हा जो कन्झ्युमर बेस भारत आहे, आपल्याला लक्षात असेल 2008ला जे आर्थिक संकट आलं त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की संपूर्ण वैश्विक दृष्टिकोनातून सगळे देश त्या ठिकाणी त्रासात होते. तर भारतानं स्वतःचा कन्झ्युमर बेसच्या वरती आधारित आपण अर्थव्यवस्थेला बदलाव दिला आणि एकंदर आपलं त्या ठिकाणी सप्लाय आपला डिमांड वाढवावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. आताही तीच गरज आहे. आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये कन्झ्युमर बेस आहे, परंतु ही जर कन्झ्युमर बेसच्या आजची ती परिस्थिती आहे की लोकांकडे पैसा नसल्यामुळं ते खरेदी करण्याकरता इच्छुक नाहीयेत. आता त्यांना ते उद्युक्त करण्याकरता त्यांच्या डायरेक्ट खिशामध्ये पैसा जाणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की राज्यांना देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आज पैशाची गरज आहे. हो सचिनजी, तुमचा आवाज थोडा तुटलेला आहे. मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन. कनेक्शन आता बहुधा डिस्टर्ब होत आहे. मी नीरज हातेकरांकडे जातो. नीरज हातेकरजी, आपल्यासह अनेक मान्यवर, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मान्यवरांनी, अर्थतज्ञांनी एक मुद्द्यावरती सारखा जो स्ट्रेस केला होता तो लोकांच्या खात्यामध्ये थेट पैसे येण्याचा. राहुल गांधींनी उदाहरणार्थ थेट आकडा सुद्धा सांगितला, 7,500 रुपये. त्याचा मार्ग कोणत्या आकडा बदलू शकतो आणि मार्गही बदलू शकतो. त्या दिशेने पाहता आता जे कदाचित हे बजेट, हे जे काही ज्याला दुसरं बजेट आपण म्हणू, आत्मनिर्भर बजेट आपण म्हणू, त्याचा पहिला टप्पा असेल. अजून कदाचित नव्या घोषणा सुद्धा होतील. सध्या तुमचं निरीक्षण काय? सध्या याच्याकडे बघायचं तुम्हाला 2 निरीक्षणं नोंदवायची आहेत. एक तर सध्या जो मीडियम, स्मॉल आणि मायक्रो एंटरप्राइजवर जो भर दिलेला आहे वित्तमंत्र्यांनी, तो अत्यंत योग्य आहे. कारण मीडियम, स्मॉल, मायक्रो एंटरप्राइजेस हे आपल्या देशातल्या रोजगाराचा कणा आहेत आणि जर या संस्था उभ्या राहू शकल्या नाहीत तर रोजगार पुन्हा निर्माण होणार नाही. त्यामुळे रोजगार उभा करणे हा अत्यंत महत्वाचा भाग होता. आता आज जे घोषित केलं आहे त्याचा संबंध आपण रिझर्व्ह बँकेने मागे ज्या काही घोषणा केल्या होत्या लिक्विडिटी संबंधात त्याच्याशी जोडला पाहिजे. म्हणजे रिझर्व्ह बँकेने कोविड संकट सुरू झाल्यावर विशेषतः एनबीएफसी मध्ये मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी घातली, पण अडचण अशी होती की एनबीएफसीज ह्या स्मॉल मिडियम स्केल इंडस्ट्रीजना पैसे द्यायला, कर्ज द्यायला नाखुश होत्या. नाखुश एवढ्यासाठी होत्या कारण आता परिस्थितीमध्ये धोके भयंकर वाढलेले आहेत, रिस्क भयंकर वाढलेली आहे. त्यामुळे पैसे, कर्ज बुडतील का ही भीती असल्यामुळे हे परत हेच पैसे रिझर्व्ह बँकेकडे 3.5% त्या रिव्हर्स रेपोमध्ये ठेवत असत. तर आता आज जी घोषणा केलेली आहे वित्तमंत्र्यांनी की एमएसएमईच्या कर्जाची जबाबदारी शासन घेणार, तर याने मला वाटतं एनबीएफसी वगैरेच्या मनात जी भीती होती की कर्ज आपल्याला परत येतील की नाही, ही भीती जर दूर झाली तर एनबीएफसीज कडे जरा त्यांना खुलेपणाने आपल्याला त्यांना कर्ज मिळू शकतील आणि कर्ज मिळाल्यानंतर त्यातनं रोजगार आणि उत्पन्न निर्माण होतील. हे अत्यंत योग्य आहे. दुसरं, आता याच्या पलीकडे जाऊन मला असं म्हणावं असं वाटतं की थोडक्यात जर मी आज जे ऐकलं त्याच्यावरनं मला असं दिसतं की एकूण ज्या 4 गोष्टी वित्तमंत्री म्हणाल्या की लँड, लेबर, लॉ आणि लिक्विडिटी, तर एकूण संस्थात्मक रचनांमध्ये बदल करण्यावर ह्या सगळ्या रचनांचा भर दिसेल. काही प्रमाणात आपल्याला असं म्हणता येईल की शासनाकडे जेव्हा ही परिस्थिती आली, म्हणजे कोविड यायच्या आधी सुद्धा आपली वित्तीय परिस्थिती केंद्र शासनाची फार चांगली नव्हती. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला लक्षात असेल की जीएसटीचं आपलं जे संकलन होतं ते कमी झालेलं होतं, फिस्कल डेफिसिटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे केंद्र शासनाकडे फारसे पैसे नाहीत. त्यामुळे 20 लाख कोटी रुपये कुठनं आणणार हा प्रश्न जो एका पत्रकाराने विचारला तर मला वाटतं त्याचं उत्तर असं दिसतंय की 20 लाख रुपये डायरेक्टली केंद्र सरकार खर्च करणारच नाही. तर अनेक तऱ्हेच्या अशी जी प्रावधानं याच्यामध्ये मोजली जातील. उदाहरणार्थ ते म्हणाले की 50,000 कोटी आम्ही टीडीएस मधनं आम्ही लोकांच्या खिशात देणार आहोत, पण हे पैसे मार्च पर्यंत परत करायचे. त्यामुळे आजच्या गोष्टींमध्ये मला असं दिसलं की संस्थात्मक रचना, कायद्यांमध्ये बदल जे चांगले आहेत, सुखावह आहेत, पण एकूण लोकांच्या खिशात डायरेक्ट पैसे न देता आपली जी देणी आहेत ती देणी तत्काळ देणे आणि येणी थोडी लांबणीवर टाकणे, याच्या पलीकडे डायरेक्टली पैशाचं इन्फ्युजन आज काही आपल्याला दिसून आलेलं नाही. मी पुन्हा एकदा मुनगंटीवारांकडे जातो. मुनगंटीवारजी साधारणपणे काँग्रेसचे प्रवक्ते सुद्धा आहेत, नीरज हातेकर सुद्धा आहेत. पहिल्यांदा ते थोडेसे सकारात्मक आहेत की काहीतरी आर्थिक बाबींबद्दल चर्चा सुरू केलेली, याबद्दल त्यांनी अभिनंदन केलेलं असं आपण म्हणूयात, सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, हे सगळे जे काही जवळपास किमान 30-35 पॉइंट्स आहेत आपल्या आजच्या या बजेट 2.0 मधून समोर आलेले, प्रश्न असा आहे की समजा एमएसएमईचा सेक्शन आपण घेऊयात. हे सेक्टर, हा सेक्शन जर का काम करणं अपेक्षित असेल, त्यासाठी मजूर असणं अपेक्षित आहे, मजुरांना पगार मिळणं अपेक्षित आहे, तो पगार त्यांनी खर्चही करणं अपेक्षित आहे, असं एकमेकांशी जोडले गेलेले चक्र आहे.
त्या लॉकडाऊनच्या मात्र पुढच्या व्यवस्था कशा असणार आहेत त्या सध्या तरी क्लिअर नाही आहेत. अशा वेळी आपण एक गृहीत धरायचं की ज्या प्रमाणात या घोषणा होत आहेत त्या प्रमाणात 18 तारखेनंतर आपल्याला लॉकडाऊन अधिक उठलेलं दिसेल. नाही, असं आहे की लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या परिस्थितीचं मूल्यांकन करत जे काही रेड झोन असतील, ऑरेंज झोन आहे, ग्रीन झोन आहे, त्या परिस्थितीजन्य निर्णय राज्य सरकारला घ्यावे लागणार आहे. हेही खरं आहे की जगामध्ये कोरोनाच्या संकटामध्ये प्रत्येक देशाने स्वतःच्या शैलीने काम केलं, पण भारताने जेव्हा स्वतःच्या स्टाईलमध्ये काम केलं किंवा स्वतःचं एक नियोजन केलं तेव्हा इतर देशाच्या तुलनेमध्ये भारत निश्चितपणे सुरक्षित राहिला. आता आपली अर्थव्यवस्था जसा देश आणि देशाची जनता या संकटात सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने देशाच्या जनतेने सहकार्य केलं आणि आज हे कोरोनाचं संकट अमेरिका, इटली किंवा इतर देशाच्या तुलनेमध्ये संकटाचा निश्चितपणे काही परिणाम तर आपल्याही देशावर झालाच, पण त्या तुलनेमध्ये आपल्या देशावरचा परिणाम हा तसा कमी आहे. आता अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम आपल्या देशावर होता कामा नये या दृष्टीने फोर्थ स्टेजमध्ये आपण लॉकडाऊन शिथिल करण्याच्या संदर्भातले निर्णयाचं सूतवाच केलं. नंबर 2 की या आपत्तीला इष्टापत्ती करण्याची भावना घेऊन या पॅकेजेसची घोषणा होते आहे. आमचे प्रसिद्ध अर्थतज्ञ श्री आतेकरजी, अतिशय चांगला अभ्यास आहे त्यांचा, त्यांनी जो मुद्दा मांडला की डायरेक्ट अनेकांच्या मनात हा प्रश्न येईल की मग 32 लक्ष कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आहे, एकूण जीडीपीच्या 10% पॅकेज आपण देतोय, जगातलं सर्वात मोठं पॅकेज देतोय आणि जसं आतेकरजी म्हणाले की हे सर्वच बाबतीमध्ये भारत सरकार आपल्या ट्रेझरीतून पैसे देईल असं नाही, पण कॅश फ्लो असावा, त्यांच्या हातात खेळतं भांडवल असावं, या दृष्टीने एक मोठा निर्णय आपण केला. आपल्यालाही माहित आहे की आता रिफंड आहे, तो नंतर द्यायचा, ताबडतोब दिला जाईल, त्याच्यातून हजारो कोटीचं खेळतं भांडवल बाजारपेठेत येईल. आपल्याला दुसरा निर्णय केला की ईपीएफ मध्ये जे साधारणतः 12% भरावे लागतील त्याला आपण 10% केलं. 15,000 रुपयापेक्षा कमी पगार असणाऱ्यांना आपण सांगितलं की याच्यामध्ये तुमचा जो काही पीएफ आहे तो भारत सरकार भरेल. असे अनेक निर्णय आहे. लघु उद्योग, मायक्रो उद्योगाला 1 कोटीची मान्यता दिली, लघु उद्योगाला आपण 10 कोटीच्या उद्योगाला लघु उद्योगाची मान्यता दिली, 20 कोटीपेक्षा मोठा असेल तर आपण मध्यम उद्योग दिला. आणि हे देताना सर्वात एक महत्वाचा निर्णय या देशातला, आणि तो म्हणजे कोणत्याही पद्धतीची हमी न मागता जो वर्ग उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःच्या पायावर मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत असं म्हणत आपल्या स्थानिक बाजारपेठेला आपल्या निर्माण केलेल्या वस्तूंनी त्या बाजारपेठेमध्ये आपल्या भारताचा सन्मान उंचावण्यासाठी पुढाकार घेईल, तर त्याला भारत सरकारने सांगितलं की आम्ही कोरॅटर सिक्युरिटी मागणार नाही, त्याला कोणतीही हमी मागणार नाही, कर्ज उपलब्ध करू. आणि हे देताना नॉन बँकिंग सेक्टर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे सूक्ष्म उद्योगासाठी या ठिकाणी मदत तर झाली पाहिजे, पण नॉन बँकिंगच्या माध्यमातून मग घर निर्माण असेल, या गृहनिर्माणासाठी सुद्धा वेगाने काम व्हावं असे निर्णय आहे, ज्याची मोठी यादी आहे, सर्वांना बोलायचं आहे. पण एक गोष्ट खरी आहे की या एका शब्दामध्ये आत्मनिर्भर भारत या शब्दामधून आपल्याला एक एक पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता आहे. आणि मला विश्वास आहे की या दृष्टीने मग तुम्ही जसं केलं की मजुरांचं काय, तर एक एक गोष्ट पुढे येईल या दृष्टीने मग मजुरांच्या मी त्या मुद्द्यांकडे येतो, मी त्याही मुद्द्यांकडे येणार आहे, मी बँकिंग सेक्टरकडे सुद्धा येणार आहे, कारण या सगळ्या
विषयामध्ये, या व्यवहारामध्ये कर्जाचा फार मोठा रोल आहे. मी अजून शेतकरी मुद्दा पण आपल्याला घेता आलेला नाही, पुढे वेळेमध्ये मी तो घेईन. मी सचिन सावंतांकडे जातो. सावंतजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मगाचा मुद्दा पूर्ण करा आणि आताच सुधीर मुनगंटीवारांनी मांडणी केली त्याबद्दलही बोलायचं असेल तर बोला. नाही, सुधीर मुनगंटीवारांनी जे म्हटलं पहिल्यांदा त्यांनी मोदी या शब्दाची व्याख्या दिली होती. खऱ्या अर्थानं आतापर्यंतची जी व्याख्या खरी आहे ती अशी आहे की मॅन ऑफ डिस्ट्रॉईंग इन्स्टिट्यूशन अशा तऱ्हेनं खऱ्या अर्थानं म्हटलं पाहिजे की बऱ्याच अंशानं गेल्या 6 वर्षामध्ये संस्थात्मक पातळीवरती जी आपली यंत्रणा होती ती पूर्णपणे कोलॅप्स झालेली दिसते. आता आत्मनिर्भर भारत हे सगळे शब्द छल मोठे मोठ्या 6 वर्षामध्ये आपण ऐकलेत. आपलं काही म्हणणं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे खऱ्या अर्थानं हे प्रचंड मोठं संकट आहे. त्या संकटाकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा वेगळा आहे. परंतु हे जेव्हा आपले शब्द छल त्या ठिकाणी केले जातात तेव्हा तुम्हाला एक जाणीवपूर्वक या अगोदरची परिस्थिती काय, कोविड-19च्या अगोदरची परिस्थिती काय याकडे जावं लागतं. त्यावेळेला सातत्यानं 7 क्वार्टरमध्ये आणि 8वा क्वार्टर पूर्णपणे 8व्या क्वार्टर पर्यंत सातत्यानं अर्थव्यवस्थेची घसरण आपण त्या ठिकाणी पाहतोय. 5% खाली आपण त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आलेली दिसते. 45 वर्षामध्ये सगळ्यात जास्त बेरोजगारी या कालावधीमध्ये दिसते. सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंग जो काही इंडेक्स आहे तुमचा उणे मध्ये गेलेला त्यावेळेला दिसत होता. त्यामुळे कोविड-19च्या अगोदरचीच परिस्थिती हाताबाहेर गेली होती आणि त्यावेळेपासून आपल्याला आठवत असेल की आरबीआय असेल, आरबीआयकडनं पैसे घेण्याचा विषय असेल, 20 लाख कोटी रुपये जवळपास पेट्रोल डिझेलच्या वरच्या आपल्याला जे काही एक्साईज ड्युटी होती त्याच्यावरनं केंद्र सरकारला मिळाले ते कुठे गेले काही माहिती नाही. परंतु पब्लिक सेक्टर युनिटमधला पैसे घेण्यापर्यंत परिस्थिती आपली आली होती. असं असताना आपण त्यावेळेला आत्मनिर्भर बनू शकलो नाही. गेल्या 6 वर्षामध्ये नोटबंदीचा किती मोठा इम्पॅक्ट झाला आपण त्या ठिकाणी पाहतो. आता आत्मनिर्भर बनण्याची परिस्थिती त्यासाठी एक्झाम्पल उदाहरण जे दिलं गेलं ते असं की या आता कोविडच्या कालावधीमध्ये आपल्याकडे एकही पीपीई किट बनत नव्हतं आणि एकही त्या ठिकाणी N95 मास्क बनत नव्हता. आता दिवसाला 2 लाख त्या ठिकाणी मास्क आणि पीपीई किट बनतायत. आता हे उदाहरण जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा कोविड कायम ठेवायचा विचार केंद्र सरकारला करावा लागेल की या इंडस्ट्रीला तगवायचं असेल तर. कारण ही कोविडच्या अनुषंगानं आलेली आहे. परंतु या कोविडच्या अनुषंगानं अनेक उद्योग बंद पडलेले आहेत हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आत्मनिर्भर या संकल्पनेमध्ये तुम्ही म्हणता की घरचे जे ब्रँड आहेत म्हणजे घरगुती ब्रँड जे आपण ज्याला होम ब्रँड असतं त्याला इंटरनॅशनल ब्रँड वगैरे म्हणवणं या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. परंतु विशेष परिस्थितीमध्ये आपण जेव्हा जात असताना आज सामान्य माणसाच्या हातामध्ये पैसा नाही आहे आतल्या उद्योगाला त्या ठिकाणी देण्याचा. दुसरा जो आहे की स्थलांतरित मजुरांचा जो प्रश्न आहे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे वैश्विक पातळीवरती सगळे संकटामध्ये जात आहेत हे जात आहेत त्यांच्यापेक्षा आपल्याला संकट कमी लागलं असं मुनगंटीवार साहेब म्हणाले. तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात जास्त जो गरीब वर्गाला त्रास जो झालेला आहे ते जगामध्ये मला असं वाटतं असा पहिलाच देश असेल की 1947 साली जेवढं त्या ठिकाणी लोकांचं स्थलांतर झालं मायग्रेशन झालं त्यापेक्षा मोठं मायग्रेशन होताना आपण आता पाहत आहोत. लक्षात घ्या. आणि ही परिस्थिती असताना आपण काहीच झालं नाही आपल्याकडे आर्थिक काहीच बाजू सगळ्या पूर्णपणे आपण सुरक्षित आहोत असं म्हणणं मला वाटतं ते परिस्थितीला अनुरूप नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की आताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे करतायत गोष्ट खरी एमएसएमईला आमचीच मागणी होती एमएसएमईला त्या ठिकाणी सपोर्ट देण्याची गरज आहे. ती गरज देण्याचं कशासाठी आहे त्याचा दृष्टिकोन आहे की आजची जी इंडस्ट्री पूर्णपणे आता कोलॅप्स होऊ लागलेली आहे तिला थांबवणं तिला तग धरायला त्या ठिकाणी 6 महिन्याचा कालावधी जो लागेल त्यासाठी त्याला बुस्टिंग देण्याची आवश्यकता आहे. परंतु त्याचबरोबर आता जी जनता पूर्णपणे गरीब वर्ग जो आहे तो उद्ध्वस्त झालाय त्याला देखील ताकद देण्याची गरज आहे. तर जर कन्झ्युमर टिकला तर ही इंडस्ट्री टिकणार आहे. त्यामुळे हे जे पॅकेज आहे ते समकक्ष असावं सर्व बाजूनं त्या ठिकाणी त्याचा विचार असावा अशी आमची अपेक्षा आहे. 3 दिवसानंतर मला वाटतं या पद्धतीनं अधिक चांगल्या पद्धतीने बोलता येईल. राज्याला फार मोठ्या मदतीची आवश्यकता आहे प्रसन्नजी एवढं लक्षात घ्या. मी तो एक मुद्दा घेतो सचिन मी तो एक मुद्दा घेतो मुनगंटीवार जे आपण बाकीच्या मुद्द्यांबद्दल बोलू आणि तुम्ही बघितलं असेल तर काँग्रेस प्रवक्त्यांचा सुद्धा सूर अजून काही दिवस सांभाळून बाकी काही दिवस अजून थांबून बाकीच्या घोषणा येईपर्यंत त्यांचाही थांबण्याची भूमिका आहे. माझा याच्यातला एक प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राला येऊ घातलेला 20,000 आकडा त्याचा 20,000 कोटींचा आकडा आहे पुढे मागे असू शकतो जीएसटीचा आपल्या वाट्याबद्दलचा. या क्षणी या सगळ्या मोदींच्या या प्रचंड मोठ्या आत्मनिर्भर पॅकेजच्या बाबतीत योजनेच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाला आपल्या पातळीला तोंड द्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याकडे लगेच पैशाची गरज आहे. आता सुद्धा या पॅकेजमध्ये काही घोषणा अशा आहेत की ज्यात तुमचे पैसे वाचणार आहेत जे जणू केंद्र सरकारने तुम्हाला दिले. उदाहरणार्थ TDS ही त्याच्यापैकी एक योजना आहे. महाराष्ट्र सरकार असं या क्षणी आता काही करू शकत नाही. त्यांना मात्र हार्ड कोर कॅश त्यांच्या पेटी कॅश बॉक्समध्ये लागणार आहे. ती जवळपास एक गॅरंटेड मिळू शकते ती जीएसटीच्या वाट्यातून. असा काही मुद्दा अजून या बजेटमध्ये सध्या तरी दिसत नाही. याबद्दल आपण काय म्हणाल? नाही मग पहिल्यांदा सचिन सावंतांची जी भूमिका आहे ती अजूनही त्यांना आत्मनिर्भर भारतामध्ये योगदान देण्याच्या ऐवजी त्यांचं नाव एस पासून सुरू होतं पण नाव हे नो पासून सुरू झालं पाहिजे. सचिनच्या ऐवजी नचिन झालं पाहिजे की त्यांची भूमिका सकारात्मक नाही.
त्यांना आत्मनिर्भर भारत नाही, सत्ता निर्भर काँग्रेस हवी आहे. सचिनजी, मला वाटतं की एका चांगल्या विषयावर आपल्या देशाची अर्थव्यवस्था काय होती जगामध्ये, मग जगातली मंदी बघा. अमेरिकेसारखा देश, जपान सारखा देश, जो जगामध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा आहे, त्याचा विकास दर हा 0.5 होता. जगाच्या आर्थिक बाजूचा विचार करत जर आपण मुद्दे मांडले तर मला वाटतं योग्य आहे. आणि दुसरी संधी तुम्हाला होती, जर केंद्राचं पॅकेज पसंत नाही तर तुमच्या राज्यामध्ये जिथं राज्य सरकार आहे एक तर पॅकेज करून दाखवा ना. शेवटी केंद्र सरकार म्हणजे समुद्र आहे, नद्यांचं पाणी गेलं नाही तर समुद्रात पाणी राहत नाही. केंद्राचा जो विकास दर आहे हे माहिती तुम्हाला असावी. तो विकास दर म्हणजे सर्व राज्यांचा एकत्रित विकास दराचा विचार करून केंद्राचा जीडीपी ठरत असतो. प्रत्येक राज्याचा जीएसडीपी हा केंद्राच्या जीडीपी मध्ये आपलं योगदान देतो. बरोबर. मग उद्या जेव्हा आपण प्रत्येक राज्याच्या प्रगतीच्या अनुषंगाने देशाची उन्नती प्रगती हा विचार तिथं मांडतो, मग तुमच्या काँग्रेस शासित राज्यांनी काय पॅकेज दिलं जरा माहीत केलं पाहिजे ना. महाराष्ट्रामध्ये काय पॅकेज दिलं? बरं. मजूर स्थलांतरित होत आहे, रेशन कार्ड नसणाऱ्यांना धान्य नाही, डॉक्टर परिचारिकांना विमा नाही, 3 महिन्याचं भाडं हे घरमालकांनी सोडावं. पण सरकारने ऍडवायझरी काढताना सरकारचं नाव टाकलं नाही. रेल्वे पाठवली पाहिजे, पण बसचा 9 तारखेला एक GR काढायचा, दुसऱ्या दिवशी बदलायचा. अरे सरडा रंग बदलवत नाही तेवढा रंग महाराष्ट्राचं सरकार बदलते. तिथं कृती करून दाखवा. आणि मग मोदी म्हणजे अशी इन्स्टिट्यूशन आहे डिस्ट्रॉय करणारी आहे काय सांगताय हो. पहिल्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत भारत जगामध्ये आर्थिक महासत्ता होता. 150 वर्ष इंग्रजांचे, 50 वर्ष काँग्रेसचे देशाला डिस्ट्रॉय केलं. 1750 मध्ये आपला जीडीपी आज जगामध्ये 24.4% होता. म्हणजे जगामध्ये 4 रुपये तयार व्हायचे, आमचा 1 रुपया तुम्ही बर्बाद केलं. आणि पुन्हा एक चांगली कल्पना आणल्यावर अशा पद्धतीने आपण विचारूयात मुनगंटीवारजी, आपण विचारूयात 1947 साली भारत जेव्हा स्वतंत्र झाला होता तेव्हा $1 1 रुपया साधारण समकक्ष अशा प्रकारचं मूल्य होतं, पण आता ते घसरत आहे. याच्याबद्दल तुम्हाला काँग्रेसला दोष द्यायचा आहे, सचिन सावंतांना त्याबद्दल बोलायचं असेल, पण शक्यतो माझी आपल्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, आता चर्चेची फ्रेम आपण निर्मला सीतारामन यांनी हे सादर केलेलं आत्मनिर्भर बजेट म्हणा, पॅकेज म्हणा, त्यापुरतं ठेवूयात. पण काही मुद्दे मुनगंटीवारांचे आहेत, त्यांनी सचिन सावंतांना विचारलेले आहे की महाराष्ट्र सरकारने काय केलं ज्याच्यात काँग्रेस सहभागी आहे, त्यांच्याकडे जाऊयात. आणि त्यानंतर मला कल्पना आहे नीरज हातेकर बघत असतील की या राजकीय साठमारीमध्ये आम्हाला बोलायला मिळणार का. मी नीरजजी तुमच्याकडे पण येणार आहे, काही मुद्दे आणखी समजून घेणार आहोत आपण की याचा पर्क्युलेशन इफेक्ट लोकांपर्यंत जाणार आहे का या बजेटचा. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे. निर्मला सीतारामन आपल्या अर्थमंत्री यांनी सादर केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेज किंवा त्याला बजेट म्हणा याबद्दल आपण बोलणार आहोत. जवळपास हे बजेटच आहे, काही छोटी गोष्ट नाहीये. जीडीपीच्या 10% सगळा एकूण त्याचं क्वांटम आहे. रक्कम म्हणूयात नको, तो क्वांटम आहे, कारण रक्कम सगळी केंद्र सरकारच देणार अशातला भाग नाही. काही गोष्टी तुमच्या खिशातून काढणार नाही आहोत म्हणून ते पैसे तुमचे तुम्हाला मिळाले असं सुद्धा त्यामध्ये अर्थ आहे. मी शेवटच्या 3 कमेंट्स घेणार आहेत. माझ्याकडे 5 ते 6 मिनिट आहेत, ज्याने त्यांना आपलं समअप करावं 2-2 मिनिटांमध्ये. मी सुरुवात करतो पहिल्यांदा सचिन सावंत, मग हातेकर सर आणि त्यानंतर मुनगंटीवारजी. सचिनजी 2 मिनिटात प्लीज. सचिन सावंतांचा फोन कट झाल्याचं कळतंय. नीरज हातेकरांकडे जातो. नीरज हातेकरजी, याच्यातला एका मुद्द्यावरती आपण जास्त स्ट्रेस करूयात, तो म्हणजे पर्क्युलेशन आणि लोकांपर्यंत या बजेटचं चक्र जेव्हा फिरायला लागेल तेव्हा जो हा देश तगवणारा, मार्केट तगवणारा तबका आहे, लोकांचा भाग आहे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल असं दिसतंय का? एक तर अत्यंत महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की या देशामध्ये लहान अत्यंत लहान उद्योग जे सेल्फ म्हणजे अनरजिस्टर्ड जे उद्योग असतात त्यांचं योगदान फार मोठं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादं छोटंसं मोबाईल रिपेअरचं दुकान असेल किंवा एखादा बेकरी असेल, त्या बेकरीमध्ये 4 माणसं कामाला असतील, ती जागोजागी बेकरी बनवत असतील आणि सायकलवर जाऊन विकायचा धंदा करत असतील, तर या माणसाला तो माल भरायला आता पैसे लागतील. त्याच्यानंतर इकडे जे कामगार येणार आहेत ते कामगारांकडे खायला पैसे नसतील, त्यांना ऍडव्हान्स म्हणून 1 महिन्याचे 2 महिन्याचे एखाद्या महिन्याभराचा पगार किंवा त्यांचं जेवण व्हावं, त्यांना घरी पैसे पाठवावे, तर लगेच या उद्योगांच्या हातात पैसे येणं अत्यंत
आवश्यक आहे. आणि ते पैसे सध्या आज जी घोषणा झाली आहे ती संस्थात्मक चांगली आहे, कायदे बदललेले आहेत, त्यात कॅश फ्लो होईल काही उद्योगांच्या ह्याच्यात, पण सर्वसामान्य माणसाच्या हातात पैसे येणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो भाग आजच्या तरी गोष्टींमध्ये मला दिसला नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसापर्यंत घोषणा केली म्हणजे सीतारामन मॅडमने सांगितलं की आपल्याकडे जनधन योजनांमधनं डायरेक्टली डीबीटी विषयी त्या बोलल्या, पण डायरेक्टली डीबीटी करण्याविषयी त्या बोलल्या नाहीत. तर तो भाग मला वाटतं याच्या पुढच्या चर्चेत येईल असं वाटतं. मी मुनगंटीवारांकडे जातो. सचिन सावंतांचा फोन तर कट झालेला. मुनगंटीवारजी, थोडे सामान्यांशी थेट संबंधित मुद्दे, मी त्याच्यात गरीब घेणार, शेतकरी घेईन आणि मध्यमवर्गीय घेईन. कामगार मजूर वर्ग पातळीचा जो तबका आहे त्यांना या क्षणी ते जॉईन कसे होऊ शकतात कामाला जॉईन झाल्यानंतर त्यांचे पगार वाढणार आहेत का, आहे ते पगार मिळणार आहेत का, आणि इंडस्ट्री किती चालणार आहे हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. त्यासाठी मुळात त्यांनी घराबाहेर पडून नोकरीवरती जॉबवरती रुजू होणं अपेक्षित आहे. रिक्षा चालकापासून सगळे. दुसरा वर्ग आहे मध्यम वर्ग. त्यांना शेअर मार्केटमध्ये भरोसा उरलेला नाहीये, ज्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त त्यातल्या त्यात व्याज मिळू शकतं. फ्रँकलिन टेम्पल्टनचं काय झालं आपण ते बघितलं, सीकेपी सहकारी बँकेचं काय झालं ते आपण बघितलं, आणि मोठ्या बँकांचं काय झालं ते बघितलं. त्यामुळे तो हवाल दिलाय, त्याला थेट बेनिफिट मिळणारं काही बजेटमध्ये आलेलं नाहीये. आणि तिसरा मोठा भाग आहे आपल्या समाजाचा शेतकरी वर्ग. त्याच्या कर्जाचं पुनर्गठन म्हणा किंवा त्याच्या होणाऱ्या नुकसानीला सप्लिमेंट्स म्हणा, या 3 आघाड्यांवरती अजून तरी काही जाहीर नाही झालेलं, कदाचित होणार असेल त्याबद्दल प्लीज. असं आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना घोषित होत आहे आणि त्या पुढेही योजना घोषित होतील. साऱ्या योजना, सारं नियोजन, आत्मनिर्भर भारताच्या साऱ्या कल्पना या एका पाऊण तासाच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडणं हे तसंही पूर्णत्वास आपल्याला नेता येत नाही. आपल्यालाही माहिती आहे की 24 मार्चला यासाठी 1,70,000 कोटीच्या पॅकेजमध्ये त्यांनी तातडीने मदत करण्याचे निर्णय केले. ज्याची माहिती आपल्याला आहे की तातडीने मदत करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट 2,000 रुपये टाकलेत. दिव्यांग वृद्धापकाळ योजनेच्या खात्यामध्ये थेट 1,000 टाकलेत. 20 कोटी जनधन योजनेचे जे खाते आहे. आणि आपल्यालाही माहिती आहे की माननीय मोदीजी आल्यानंतर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा 52 कोटी गरिबांची जनधन खाते काढण्याचा उपक्रम आपण पूर्णत्वास नेला. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्याचं सुरक्षा कवच देण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं. स्वातंत्र्यानंतर आपण 2014-26 मे पर्यंत 7 एम्स होत्या, त्यामध्ये 13च्या नवीन घोषणा करून त्याला काम पूर्णत्वास जाईल याचा प्रयत्न केला. गरिबांसाठी जे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याला वेलनेस सेंटर बनवण्याच्या दृष्टीने काम केलं. तर मला वाटतं की एकाच वेळी साऱ्या गोष्टी पूर्णत्वास जात नाही. पण मुद्रा योजना असेल, स्टँडअप योजना असेल, स्टार्टअप योजना असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून यांना गती देण्याचा प्रयत्न झाला. शेतकऱ्यांच्या संदर्भातही पीक विमा योजना असेल किंवा जी नुकसान भरपाईची 50%ची अट होती, त्यामध्ये आता 33% जरी नुकसान झालं तर नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात असेल. अशा अनेक योजना केल्या. ठीक आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे फक्त मुनगंटीवारजी, आणि सचिन सावंत आता कनेक्ट झालेले तर त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया घ्यावी. सचिन सावंतजी, तुमची कमेंट थोडक्यात. मला आश्चर्य वाटलं मुनगंटीवार साहेब बोलताना की त्यांनी औरंगजेबाच्या कालावधीमध्ये जीडीपी चांगला होता असं म्हटलं आणि मधल्या कालावधीमध्ये इंग्रजांच्या कालावधीमध्ये फार लुटलं गेलं असं देखील म्हटलं. परंतु त्या इंग्रजांना यांच्या वाडवडिलांनी साथ दिली होती की का दिली होती ते देखील याचं प्रश्नाचं उत्तर त्यांना भविष्यात द्यावं लागेल. विशेष म्हणजे आर्थिक आत्मनिर्भर ज्या वेळेला आपण एक संकल्पना जेव्हा म्हणतो त्यावेळेला 6 वर्षामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मेक इन इंडियाचं काय झालं याचं देखील उत्तर द्यावं लागेल. लक्षात घ्या की आर्थिक परिस्थिती देशाची या क्वार्टरमध्ये ज्या म्हणजे कोविडच्या आधीपर्यंत जे आली होती त्याच्यामध्ये मेक इन इंडिया, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया सगळं फेल झालं होतं आणि त्यामुळे अशा तऱ्हेच्या अत्यंत वाईट अवस्थेमध्ये अर्थव्यवस्था आली होती. आणि जर त्यावेळेला देखील अशाच पॅकेजची गरज होती हे लक्षात घेतलं पाहिजे. आत्मनिर्भर हा शब्द कोविडच्या अगोदर देखील तेवढाच महत्वाचा होता त्यावेळेला, आता तो जास्त अधिक महत्वाचा झालेला. दुसरी गोष्ट बघायची त्यांनी विचारलं की राज्यांच्या पॅकेजच्या संदर्भामध्ये तुम्ही लक्षात घ्या केवळ मार्च 2019ला माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला राज्याचा रेव्हेन्यू हा 47,000 कोटी रुपयांचा होता. या मार्चमध्ये 31 मार्च 2020ला हा रेव्हेन्यू 22,000 कोटीला आलाय. एप्रिल महिन्यामध्ये कुठलाही रेव्हेन्यू नाही. आपण त्या ठिकाणी टीका करतो दारूच्या दुकानाच्या संदर्भामध्ये, परंतु ह्या संदर्भामध्ये का केलं जाते, का ही अत्यंत वाईट अवस्था आलेली आहे याचं कारण असं आहे की आर्थिक परिस्थिती पूर्णपणे सरकारची कोलमडली आहे. 2,40,000 कोटी रुपयांचं कर्ज 2014ला होतं राज्यावरती, यांनी जेव्हा सोडली तो 5 लाख कोटी